मी मनीषा, माझी पाककृतीमध्ये मनापासून स्वागत. तर आज हे बघताय तुम्ही काय आहे, रामफळ गावावरून आणले मी. ते खूप मुंबईला एकदम कधी क्वचित मला बघायला भेटतं. मला तर इथं खूप दिवसात वर्षात बघायलाच भेटलं नाही. आता गावी गेली म्हणून गावावरून आणले, तर मी याचं आज करते शिकरण. चल चला आपण याची रेसिपी बघूया, सुरुवात करूया. आता हे रामफळ मी घेतलं आहे. रामफळला देठ हा आपला आपला काढून घ्यायचा आहे. खूप छान लागतो. आणि हे सगळं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे सगळं काढून आपल्याला ह्या चाळणीवरती घ्यायचं आहे. आता हे सगळं मी या चाळणीवर काढून घेते. आता सगळा गर मी काढून घेतलाय. आता हा ना असं हाताने पूर्ण याच्यावर करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे याच्या बी ज्या आहेत ना ह्या सगळ्या सेपरेट होतील. खूप जास्त निघाला नाही आहे त्याच्यामध्ये. अजून 1-2 मिनिटात ते सगळं निघून जाईल. आता तुम्ही बघू शकता हा एवढा राहिला. आता काय करायचं ना, याच्यावर आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे सर्व झालंय माझं. हे एवढे बी आहेत ते मी साईडला काढले. हा सगळा गर अगदी एवढूसा निघालाय, पण अजून आपण त्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहे, का प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये मी तो सगळा जो गर होता ना तो काढून घेतलाय. आता त्याच्यामध्ये साधारण की नाही 1 पाव चमचा वेलची पूड टाकली आहे. किती गोड पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही थोडी साखर टाका. मी 1 अर्धी वाटी साखर टाकते त्याच्यामध्ये, आणि थोडं दूध पण ऍड करते. हे सगळं आता मिक्सरला फिरवून घेते मी. झालंय. हा 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 बघू शकता तुम्ही. वाव, किती मस्त झालं. एकदम थिकपणा आलाय पूर्ण. पाहिजे तर आपण अजून पण पातळ करू शकतो. थोडंसं दूध ऍड करा फक्त, पण मला जास्त नको आहे पातळ, मी एवढंच ठेवणार आहे. हे बघा मी काढून घेतलं आता. वाव, किती सुंदर यम्मी दिसतं एकदम. किती थिकनेस आलाय त्याला, सुंदर एकदम. आपलं कस्टर्ड ॲपल आहे ना, सीताफळ लागतं तशीच याला पण टेस्ट असते. खूप छान लागतं. तुम्ही असं करून बघा. रामफळ मिळालं की त्याचं शिकरण आवर्जून करून बघा. ही पद्धत वापरून बघा, एकदम सोपी पद्धत आहे. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.